हॅलो, गुड मॉर्निंग, जय शिवराय, जय भीम सर्वांना. तर नागपूरकर सर्व कसे आहात तुम्ही? महाराष्ट्रकर कसे आहात? इंडियावाले कसे आहात? तर आज सकाळी उठून लवकर कामं केले. घरचे कामं म्हणजे सर्वात आधी तर मी स्वयंपाक केला, ब्रश वगैरे केला, स्वयंपाक केला. कारण की मला नंतर वेळ मिळत नाही. मग नंतर फार्मसीमधून आल्यानंतर मला वेळच भेटत नाही. मग त्याच्यामुळे मी आलू वांग्याची भाजी वगैरे केली आणि म्हटलं चला आता डेली ब्लॉग चालू केलेला आहे, तर डेली काही ना काही टिकत राहायला पाहिजे. कारण की सक्सेस तर व्हायचं आहे आपल्याला. अभ्यासाच्या थ्रू एवढे वर्ष अभ्यासामध्ये दिले, अभ्यासाच्या थ्रू तर अजूनपर्यंत सक्सेस मिळाली नाही, पण ते वाया जात नाही अभ्यास केलेला. तर इंस्टाग्राम, फेसबुक याच्या थ्रू आता ट्राय करत आहे. सपोर्ट करा सर्व. तर मस्त गरम पाणी वगैरे केलं आणि आपलं गरम पाणी निंबू त्याच्यामध्ये आपलं जिरं ओवा सोपचा पावडर बनवून मी वजन कमी करण्यासाठी, कारण की माझं लवकर लग्न होणार आहे. पण पाहू शकता मी आतापासूनच एवढी लठ्ठ आहे की मला 2 महिन्यामध्ये वजन कमी करायचं आहे. तर मग मी ते आपलं गरम पाणी पीत बसली आणि जसं डेली रुटीन आहे माझं एक्सरसाइज, योगा, सूर्यनमस्कार करायचा ते करायचं होतं. पण आज सर्वात पहिले मी झाडू, पोछा, भांडे जेवढे काही सर्व होतं घरातलं, तर ते सर्व करून मग मी आपले कामं संपवले आणि मग मी आपला व्यायाम केला. कारण की व्यायाम मी 1 तास केल्यानंतर मला वेळच मिळत नाही बाकी सर्व कामं करण्यामध्ये. म्हणून मग मी आधी कामं केले आणि मग सर्व व्यायाम वगैरे एक्सरसाइज वगैरे केला. तर कसे आहे तुम्ही सर्व? तुम्हाला काही बोलायचं असन, शिवाय द्यायचे असन, सजेस्ट करायचे असन तर करू शकता. कमेंट बॉक्स ओपन आहे. वेळ असेल तर पहा, वेळ नसेल तर पाहू नका. मी तर डेली ब्लॉग टाकणारच आहे. माझे घरचे असतील, बाहेरचे असतील, आता त्यांच्याशी काय फरक करता. कारण की अकाउंटमध्ये पैसे आपले असते ना, खर्च करायच्या वेळेस 10 वेळा सोचा तर आपल्यालाच लागते. विचार करू जीवन नाही जगायचं आहे. सोशल मीडियाच्या लाईफमधून भरपूर काही अर्निंग होऊ शकते. तर त्या उद्देशानं मी हे सर्व करून राहिली आहे स्वतःच्या जीवनासाठी, स्वतःचं भविष्य करण्यासाठी. कारण की अर्निंग सोर्स हा खूप मोठा बेस पाया असतो आणि एका लेडीजला अर्निंग सोर्स असणं खूप गरजेचं आहे आजच्या जमान्यामध्ये. आपण तिथंच राहून चालणार नाही, कारण की देश खूप समोर वाढत आहे, महागाई खूप समोर वाढत आहे. तर आपल्यालाही आपल्या या देशानुसार, आपल्या महागाईनुसार कमवता आलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी जो काही मार्ग मिळेल तर मी आपले स्किल्स अपग्रेड करत आहो. आता मी व्हिडिओ एडिटिंगचे क्लासेस वगैरे जे काही AIच्या थ्रू करता येईल आपल्याला जमान्याच्या हिशोबाने ते सर्व करत आहो. कारण की मी माझ्या लाईफचे जवळपास 6 ते 7 वर्ष वेस्ट केले आणि माझ्या लाईफचे वर्ष वेस्ट होत आहे हे मला सांगणारं कोणीच नव्हतं आणि मला सांगतही होते. तरी मी एवढी मूर्ख होती की मला ते समजत नव्हतं. आणि आता वेळ वाया गेल्यावर मला समजून झालं की बाई आपला वेळ वाया गेलेला आहे, तर आता काहीतरी करायचं. तर करायचं काय? तर मग आता हा एक उपाय. तर म्हणून व्यायाम, एक्सरसाइज वगैरे केल्यानंतर फेस योगा करत बसली होती. फेस योगा केल्यानं माझ्या चेहऱ्यावरचे पिंपल्स कमी होऊन राहिले. तर जे कोणी नागपूरमध्ये किंवा आजूबाजूला हे असेल पार्लरवाले, तर प्लीज माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करा. मला खूप गरज आहे. माझा सेन्सिटिव्ह चेहरा आहे, पिंपल्स लगेच येते, थोबड्यावर सावळी येऊन मला मेकअप सूट होत नाही. तर थोडाफार कमी खर्चामध्ये जर चांगला मेकअप करून देत असेल तर नक्की मदत करा. कारण की पैशाचा बजेट जास्त आहे नाही आपला, तर त्याच्यासाठी म्हणत आहो. सोशल मीडिया खूप कामाचे आहे, तर ते दाखवून द्या. सोशल मीडियाची ताकद दाखवायची. थँक्यू सो मच.